आणि आता एक मोठी बातमी पुण्यात आता लक्ष्मी नारायण चौकात कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत। आमदार योगेश टिळेकर आणि कार्यकर्ते यांची घोषणाबाजी सुरू झाली आहे। ज्या दर्ग्याच्या ठिकाणी आंदोलन करणार होते तिथे पोलिसांनी तिथे सोडलं नाही, परवानगी दिली नाही, त्यामुळे आता लक्ष्मी नारायण चौकात सगळे एकत्र आलेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन सुरू आहे। जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत, हातात वेगवेगळे फलक सुद्धा घेतलेले आहेत। कारवाई नसेल होणार जाहीर निषेध अशा पद्धतीचे हे फलक आहे। आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। पुण्यात अनधिकृत दर्ग्याविरोधात सकल हिंदू समाजाचं हे आंदोलन आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। आपण बघतोय पुण्यात आता सगळे हिंदुत्ववादी संघटना आता एकत्र जमलेल्या आहेत। सकल हिंदू समाजाचं हे आंदोलन पुण्यात अनधिकृत दर्ग्याविरोधात हे सकल हिंदू समाजाचं आंदोलन आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत थेट पुण्याहून जोडल्या गेल्यात। रेवती, आपण जसं या दृश्यांमधलं बघतोय की जे हिंदू समाज आहे आक्रमक झालेला आहे। पुण्यातील जे मुकुंद नगर आहे तिकडचे जे अनधिकृत सडगे आहेत किंवा जे मुस्लिम समाजाकडनं करण्यात आलेलं जे अनधिकृत अतिक्रमण आहे त्याच्या विरोधात आता हे आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आता त्यांची मागणी अशी आहे की पुढच्या 20 दिवसांमध्ये जर हे काढण्यात आलं नाही तर याहून मोठं आंदोलन करण्यात येईल असं आता योगेश जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी देखील सांगितलं। तर थोड्या वेळापूर्वी तिकडे त्यांनी आंदोलन केलं, घोषणाबाजी केल्या होत्या। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्यांनी दिलेल्या हिंदू समाज देखील इथे आक्रमक झालेले त्यांच्या मागण्या आहेत की जे अनधिकृत दर्गे आहेत ते लवकरात लवकर काढण्यात यावे। सौरभ, निश्चितच रेवती यावर लक्ष ठेवून असतात। या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊ तुर्तास। धन्यवाद। दरम्यान आपण पुण्यात बघतोय पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन सुरू झालं। गणेश मंडळ असतील, या भागातल्या सामाजिक संघटना असतील, यांनी पुणे महानगरपालिकेला लेखी पत्राद्वारे कळवलं की हा दर्गा हा अनधिकृत आहे, हा फुटपाथवरती आहे, हा नागरिकांना चालण्यासाठी धोकादायक आहे, वाहतुकीची कोंडी होती। तुम्ही तात्काळ हा फुटपाथवरचा दर्गा इतर ठिकाणी हलवावा अशी मागणी करून सुद्धा गेली 15-20 दिवस पुणे महानगरपालिकेने त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि म्हणून आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागतंय। मी पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा देतो, जर 10 ते 15 दिवसामध्ये हा रस्त्यावरती असलेला अनधिकृत दर्गा जर आपण हटवला नाही, अन्य ठिकाणी त्याला जर शिफ्ट केला नाही तर त्या दर्ग्याच्या ठिकाणी शेजारी आम्ही बजरंग बलीचं मंदिर बांधू हा आमचा इशारा आहे। आम्ही अतिक्रमणाच्या विरोधामध्ये, आम्ही कुठल्याही धार्मिक स्थळाच्या विरोधामध्ये नाही आहोत। अतिक्रमण करून लँड जिहाद करून ज्या ठिकाणी शासकीय जमिनी असतील, ज्या ठिकाणी फुटपाथ असेल, ज्या ठिकाणी महानगरपालिकेचे चौक असतील त्या ठिकाणी असे अनधिकृत प्रकारचे दर्गे आणि मजार आहेत ते हटवा। तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की माझ्या पालखीच्या एका वारीच्या दिवशी पुण्यातनं पालखीचं प्रस्थान झालं तर पुलगेटच्या चौकामध्ये त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या अनधिकृत दर्ग्यातनं माझ्या वारकरी बांधवांच्या अंगावरती मांस फेकलं गेलं। मग अशा प्रकारचं जर काम होणार असेल, अशा प्रकारचं लँड जिहाद होणार असेल तर हा सामान्य पुणेकर हिंदुत्ववादी कार्यकर्ता गप्प बसणार नाही। आणि म्हणून 15 दिवसामध्ये जर हे या ठिकाणी दर्गा हटवला नाही तर बजरंग बलीचं मंदिर आम्ही त्या ठिकाणी बांधू हा आमचा इशारा। आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहोत। आम्ही लेखी निवेदन महापालिकेला दिलं, आम्ही लेखी निवेदन पुणे पोलिसांना दिलेलं आहे आणि पुणे पोलिसांना सहकार्याची भूमिका आमची कालही आहे, आजही आणि उद्याही आहे। त्यामुळे पोलिसांच्या परवानग्याची गरज या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला नाही। पोलिसांना माझी विनंती आहे
की आम्ही हा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा लढा हा शांतते पद्धतीने आहे, तो शांतते पद्धतीने चालेल, त्याला तुम्ही सहकार्य करा. स्थानिकांनी आंदोलन केलं, तुम्ही बाहेरून येऊन या ठिकाणी येऊन आगोपीजन किंवा तुम्ही असेल वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करताय, स्थानिकांना काही अडचण नाहीये अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी आता मानले. असे जे सांगतायत ते बहुतेक या पुण्यातले नसतील. इथे हजारोंच्या संख्येने जमलेला हा पुणेकर हा स्थानिक आहे. हा योगेश टिळेकर हा पुण्यातला स्थानिक आहे. आमच्या ह्या ताई पुण्यातल्या स्थानिक आहेत, आमच्या कांतेताई पुण्यातल्या स्थानिक आहेत. त्यामुळे आम्ही हजारो कार्यकर्ते, अनेक संघटनेचे कार्यकर्ते हे पुणेकर आहोत. आणि पुण्याचं नाव हिंदुत्ववादी कार्यकर्ता या ठिकाणी करत नाही. ज्यांनी टिपू सुलतानच्या घोषणा त्या ठिकाणी दिल्यात त्यांनी पुणेकरांचं नाव खराब केलेलं आहे. आणि आम्ही म्हणून आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते दिल्लीपर्यंत सरकार तुमचं आहे, कायदेशीररित्या बाबी सगळ्या सॉल्व्ह करून ह्या मार्गात आम्ही 15 दिवसापूर्वी पुणे महानगरपालिकेला पत्र दिलं होतं. जर अधिकृत होतं त्यांनी काल आम्हाला सांगण्याची आवश्यकता होती. आणि जर अधिकृत असेल तर माझा प्रश्न हाच आहे की फुटपाथवरती अशा पद्धतीचं अनाधिकृत देवस्थान धार्मिक स्थळ असू शकतं का? जर अधिकृत असेल तर ते एका सुरक्षित जागेमध्ये असावं. जर अधिकृत असेल तर त्याला या भागातल्या नागरिकांच्या वाहतुकीसाठी त्याची सुरक्षा महत्त्वाची आहे. आणि म्हणून जर ते दिलेलं असेल तर चुकीच्या पद्धतीने अधिकृत त्याला केलं असेल, ही सुद्धा कायदेशीर लढाई आम्ही लढू. आमची मागणी हीच आहे की येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये रस्त्यावरती आणि फुटपाथवरती असलेले हे अनाधिकृत हे थडगे जर या ठिकाणी काढलं नाही तर त्या ठिकाणी आम्ही बजरंग बलीचं मंदिर या ठिकाणी. दरम्यान आपण बघतोय की आता पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन सुरू झाल्यासोबतच अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे. आमदार योगेश टिळेकर आणि कार्यकर्ते होते, त्यांची घोषणाबाजी सुरू होती. आणि जर 15 दिवसात इलिगल जे काही अतिक्रमण आपल्याला फुटपाथवर केलं पाहायला मिळतं, त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे. फुटपाथवरती अतिक्रमण काढलं पाहिजे आमची मागणी. आम्ही स्थानिक आहे, बाहेरून लोक आमचं वातावरण लोकांचा विरोध आहे. आम्हाला परवानगी नाही तरी देखील जाणार आहात. आम्हाला परवानगी नाहीये तर आपण पाहिलं की ती बांधलेली आपल्याला. तर आपण बघितलं की काही वेळापूर्वी योगेश टिळेकरांनी प्रतिक्रिया दिली आणि अल्टिमेटम दिलेला आहे की जर 15 दिवसात तिथला अनधिकृत दर्गा हटवला नाही तर बाजूला आम्ही बजरंग बलीचं मंदिर बांधू, असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे. पुण्यातल्या हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन थेट आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. ही आत्ताची ताजी लाईव्ह दृश्य थेट टेलिव्हिजन स्क्रीनवर. पुण्यात अनधिकृत दर्ग्याविरोधात हिंदू समाजाचं आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगरमध्ये आता पोलीस बंदोबस्त आता करण्यात आलाय. याचे अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. रेवती, आता आपण बघतोय अधिकाधिक जमाव वाढू लागलेला आहे, घोषणाबाजी वाढू लागलेली आहे आणि आता अल्टिमेटम सुद्धा देण्यात आलेला आहे. काय अपडेट? तुम्ही बघितलं की जे नगरचे आमदार आहेत ते देखील इकडे सहभागी झालेले आहेत, ते देखील इकडे आलेले आहेत. आपण बघू शकतो की जो आक्रोश आहे तो वाढतच चालला आहे. अगदी वाटेच्या अंतरावरती असलेल्या इकडे सगळा सकल हिंदू समाज जात आहे. आपण बघू शकतो की इकडे पोलिसांनी बॅरिकेड लावलेले, तिकडनं हे लोक पुढे चाललेले आहेत. आपण आता बघू शकतो की पोलिसांनी सगळा बंदोबस्त तयार केलेला होता. अगदी अर्धा ते 1 किलोमीटरच्या अंतरावरती तो जो दमदम शहाली दर्गा आहे तो आहे. आता आपण बघतोय की हिंदू समाजाला जे पोलिसांनी थांबवलेलं आहे पण ते आक्रमक झाले. त्यांचं म्हणणं आहे की जे अनधिकृत आहेत ते हटवण्यात आले पाहिजे. आपण बघतोय की त्यांचा जो आक्रोश आहे तो वाढलेला आहे. त्यांची मागणी लवकरात लवकर काढण्यात यावे. आता पोलीस आणि हिंदू संघटना याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हिंदू समाज
आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच रेवती यावर आपलं लक्ष असणारच आहे. दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की आता हा जमाव वाढत चाललेला आहे. पुण्यातली आपण दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. खरं तर या सगळ्या जमावाला, या संघटनांना दर्ग्याच्या ठिकाणी आंदोलन करायचं होतं, मात्र दर्ग्याच्या ठिकाणी आंदोलन करायला परवानगी मिळाली नाही. तिकडे पोलिसांनी सोडलं सुद्धा नाही आणि त्यामुळे आता लक्ष्मी रोडवर आता हे आंदोलन करण्याला सुरुवात केली. लक्ष्मीनारायण चौकात हे पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन सुरू झालंय आणि जो अनधिकृत दर्गा आहे तो हटवण्याची मागणी करण्यात येते. आणि जर 15 दिवसात तो दर्गा हटवला नाही तर यापुढे पुढच्या 15 दिवसात तिथे बजरंग बलीचं मंदिर उभारू असा निर्धार या हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला आहे. थेट इशारा दिलेला आहे, अल्टिमेटम दिलेला आहे प्रशासनाला. आता यावर नेमकी काय भूमिका घेतली जाते बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आपण तिथे बघितलं तर आमदार योगेश टिळेकर सुद्धा आलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत आणि अतिशय आक्रमक झालेले आहेत सगळेच कार्यकर्ते. जर आपण बघितलं पुण्यात अनधिकृत दर्ग्याविरोधात हे हिंदू संघटनांचं आंदोलन आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील बघायला मिळतोय. पोलीस मोठ्या प्रमाणात दाखल झालेत. ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पोलीस प्रयत्न करतात. आपण बघतोय जोरदार घोषणाबाजी दिली जाते. जय श्रीरामच्या घोषणा तर दिल्या जातातच आहेत, पण सोबतच दर्ग्याविरोधात सुद्धा घोषणाबाजी दिली जाते. तसे पोस्टर सुद्धा आंदोलकांचे हातात आहे. ह्या अतिक्रमणाला जबाबदार कोण हा सवाल देखील हे सगळे विरोधक विचारतात. आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलीस त्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करतात, मात्र जमाव चांगलाच आक्रमक झालेला आहे. जोरदार घोषणाबाजी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण दोन दृश्य बघतोय. एकीकडे हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन, दुसरीकडे जर आपण बघितलं तर मुस्लिम आणि दलित संघटनांकडनं सुद्धा याला विरोध केला जातो. त्यामुळे पुण्यामध्ये सध्या दर्ग्यावरनं वातावरण चांगलंच तापल्याचं बघायला मिळतात. दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आहेत, लाईव्ह दृश्य. पहिली दृश्य आहे ते हिंदुत्ववादी संघटनांचं जे आंदोलन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटना एकत्र आलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात जमाव जमलेला आहे आणि अनधिकृत दर्गा हटवण्याची मागणी करण्यात येते. आणि दुसरी दृश्य आपण जी बघतोय ती काही वेळापूर्वीची दृश्य आहे, अगदी काही तासांपूर्वीची दृश्य आहे की जेव्हा सगळ्या मुस्लिम आणि दलित संघटना एकत्र आलेल्या होत्या आणि या भूमिकेचा विरोध या संघटनेकडनं करण्यात येत होता, तेव्हाची दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय. आता पुण्यात दर्ग्यावरनं वातावरण चांगलंच तापल्याचं बघायला मिळतं. एकीकडे अल्टिमेटम दिला जातोय 15 दिवसात दर्गा हटवा, नाही तर आम्ही तिथे बजरंग बलीचं मंदिर उभारू. दुसरीकडे जर आपण बघितलं तर या सगळ्याच भूमिकेचा विरोध केला जातोय. त्यामुळे आता पुण्यात दर्ग्यावरनं वातावरण चांगलंच तापलेलं आहे. आता यापुढे नेमकी काय भूमिका प्रशासन घेतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आता जर आपण बघितलं तर पोलीस प्रशासन तिकडे सज्ज आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आता जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण आपण बघतोय की जिथे हे आंदोलन सुरू आहे तिथून आता पुढे त्या सगळ्या जमावानं चालायला सुरुवात केलेली आहे. दर्ग्याच्या ठिकाणी खरं तर हे आंदोलन होणार होतं, मात्र पोलिसांनी तिथे न सोडल्यानं लक्ष्मीनारायण चौकात हे आंदोलन करण्यात आलं. मोठ्या